नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या सगळ्यांच्याच हातात एक गोष्ट 24 तास असते, आपला मोबाईल. पण विचार करा, हाच मोबाईल जर आपलं बोलणं बघणं सोडून आपल्या शेतात कामाला लागला तर? आज आपण अशाच काही सोप्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या मोबाईलला तुमच्या शेतातला सगळ्यात विश्वासू साथीदार बनवतील, होणारं नुकसान टाळतील आणि उत्पादन स्थिर करतील. एक मिनिट थांबा आणि विचार करा. कोणतंही नवीन खत नाही, कोणतंही महागडं औषध नाही, तरीही दरवर्षी जे 10 ते 20% नुकसान होतं ते टाळता आलं तर? हे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. आणि याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या खिशातच आहे. चला तर मग बघूया कसं ते. जरा हे आकडे बघा. आपल्यापैकी जवळजवळ 85% शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आहे, पण त्यातले फक्त 20%पेक्षा कमी लोक त्याचा वापर शेतीसाठी करतात. केवढी मोठी तफावत आहे, नाही का? म्हणजे हत्यार आपल्या हातात आहे, पण आपण ते वापरायचंच विसरून गेलो आहोत. अडचण तंत्रज्ञानाची नाहीये, अडचण आहे सवयीची, आणि आज आपण तीच सवय बदलणार आहोत. आपल्याला एक साधा पण खूप महत्वाचा बदल करायचा आहे. आपल्याला आठवणीवरच्या शेतीकडून नोंदीवरच्या शेतीकडे वळायचंय. आता पुरे झालं ते अंदाजपंचे काम करणं, मागच्या वर्षी काय फवारलं होतं हे आठवण्याचा प्रयत्न करणं. आता वेळ आली आहे पुराव्यावर आधारित निर्णय घेण्याची. आणि हे काम आपला मोबाईल इतकं सोपं करतो की तुम्ही विचारही करू शकत नाही. चला तर मग आपल्या पहिल्या सवयीपासून सुरुवात करूया. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्यांनाच येते: फोटो काढणं. तुम्हाला वाटेल, फोटो काढण्यात काय एवढं मोठं आहे? पण थांबा, मोबाईलच्या कॅमेऱ्याचा जर आपण नियमितपणे वापर केला तर आपल्या शेताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. असं समजा, आपण रोज शेतात जातो. पिकाची वाढ थोडीशी कमी झाली किंवा एखादं पान किंचित पिवळं पडायला लागलं तर ते रोज बघून आपल्या लक्षातही येत नाही. पण जेव्हा आपण या आठवड्याचा फोटो मागच्या आठवड्याच्या फोटोसोबत ठेवतो, तेव्हा तो लहानसा बदलसुद्धा डोंगराएवढा दिसतो. हे म्हणजे पिकाच्या आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी आपल्याला एक नवी दृष्टी मिळाल्यासारखं आहे. आणि खरा फरक इथेच पडतो. या स्लाईडवर बघा, फोटो नसताना काय होतं. एखादी समस्या तुमच्या लक्षात यायला 15 दिवस लागतात. 15 दिवस! तोपर्यंत तर नुकसान व्हायचं ते होऊन जातं आणि खर्चही वाढतो. पण फक्त एका फोटोच्या सवयीमुळे तीच समस्या तुम्ही 4-5 दिवसात ओळखू शकता. म्हणजे तुम्ही वेळेवर उपाय करू शकता आणि मोठा खर्च टाळू शकता. हे तुम्ही खरं तर आजच्या आज सुरू करू शकता. जास्त काही नाही, शेतातली फक्त एक जागा ठरवा. दर रविवारी सकाळी एक रिमाइंडर लावा आणि त्या जागेचा फोटो काढा. पुढच्या आठवड्यात परत तेच करा. दोन्ही फोटो बाजूबाजूला ठेवून बघा. बस आठवड्यातले काही सेकंद आणि तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्या शेताचं खरं चित्र उभं राहील. आता फोटोमुळे आपल्याला काय होतंय हे दिसायला लागलं. पण पुढचा प्रश्न आहे, योग्य कृती कधी करायची? शेतीमध्ये वेळ खूप महत्त्वाची असते. किंबहुना वेळ हेच सर्व काही आहे. आणि आपला मोबाईल आपल्याला एक साधं हत्यार देतो, ज्यामुळे आपली वेळ कधीच चुकणार नाही. आणि ते म्हणजे अलार्म. विचार करा, तुम्ही कीटकनाशकांवर जो खर्च करता त्यातले 30 ते 40% पैसे तुम्ही अक्षरशः वाया घालवत आहात, असं मी म्हटलं तर? हो. जेव्हा आपण चुकीच्या वेळी, म्हणजे जास्त दव असताना किंवा भर दुपारच्या उन्हात फवारणी करतो, तेव्हा नेमकं हेच होतं. इथे औषध नाही तर आपली वेळ चुकलेली असते. बघा, फवारणीची वेळ चुकली की पानं करपतात, पाणी द्यायची वेळ चुकली की मुळं गुदमरतात, आणि खत द्यायची वेळ चुकली की ते सरळ वाहून जातं. पण हीच कामं जर अचूक वेळेवर केली तर सगळंच चित्र बदलतं. पिकाला जे हवं ते बरोबर तेव्हाच मिळतं जेव्हा त्याला त्याची सगळ्यात जास्त गरज असते. हे खूप सोपं आहे. फवारणीसाठी सकाळचा आणि संध्याकाळचा अलार्म लावा, पाणी देण्यासाठी टायमर लावा आणि आठवड्यातून एकदा शेतात फेरफटका मारण्यासाठी एक साधा रिमाइंडर लावा. हे छोटे अलार्म तुमच्या कामातला अंदाज काढून टाकतात आणि शिस्त आणतात. आणि हो, इथेपर्यंत माहिती उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता आपली तिसरी सवय, ती म्हणजे आपल्या मोबाईलला आपल्या शेतीचं दुसरा मेंदू बनवणं. आपली स्मरणशक्ती चांगली असते, पण ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही. 3 आठवड्यांपूर्वी कुठल्या वाफ्यामध्ये पिवळेपणा दिसला होता हे आठवतंय का? नाही ना? पण तुमचा मोबाईल आठवण ठेवेल. या आकड्यांमधला फरक बघा. नोंदी नसतील तर तीच चूक पुन्हा होण्याची शक्यता 70% आहे, म्हणजे जवळजवळ हमखास. पण फक्त साध्या नोंदी ठेवल्या तर हा आकडा थेट 25%वर येतो. आणि नोंदींसोबत फोटो असतील तर 10%पेक्षाही कमी. म्हणजे आपण चुकांमधून शिकायला लागतो आणि नुकसानीचं चक्र थांबवतो. आणि हे काही अवघड काम नाहीये, काही मोठं लिहायची गरज नाही. तुमच्या फोनमधला व्हॉइस रेकॉर्डर सुरू करा आणि बोला, 15 मे 2 नंबरच्या वाफ्यात युरिया टाकला, किंवा 3ऱ्या सरीवर थोडा मावा दिसतोय. बस
आजचे हे 30 सेकंद पुढच्या वर्षी तुमचे हजारो रुपये वाचवू शकतात. आपली चौथी सवय आहे त्या एका गोष्टीबद्दल जी आपल्या नियंत्रणात नाही, हवामान. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हवामान आपल्या हातात नसलं तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे 100% आपल्या हातात आहे. आणि रोज सकाळी मोबाईलवर टाकलेली एक 30 सेकंदांची नजर आपल्याला या खेळात खूप पुढे ठेवू शकते. हा चार्ट सगळं काही सांगतो. शेतात बुरशी का आली? कारण हवेत आर्द्रता वाढली होती. फुलांची गळती का झाली? कारण अचानक थंडी पडली. फवारणी वाया का गेली? कारण वारा जास्त होता. ह्या सगळ्या मोठ्या समस्या अशा हवामानाशी जोडलेल्या आहेत, ज्याचा अंदाज आपल्याला आधीच येऊ शकतो. तर ही आहे तुमची रोज सकाळची 30 सेकंदांची सवय. चहा घेता घेता हवामानाचं ॲप उघडा आणि फक्त 4 गोष्टी तपासा: तापमान, आर्द्रता, वारा आणि पाऊस. हे 4 आकडे तुम्हाला सांगतील की आज फवारणी करायची की नाही, पाणी द्यायचं की नाही. अगदी सोपं. तुम्ही हवामान तपासता, तुम्ही फोटो काढता, तुम्ही अलार्म लावता. तुमच्या लक्षात येतंय का या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत? हे 5 वेगवेगळे तुकडे नाहीत, ही एक सिस्टम आहे, एक पद्धत आहे. आणि ह्या पद्धतीचा एकच काम आहे, होणारं नुकसान आधीच थांबवणं. आणि इथेच खरी जादू घडते. जेव्हा या सगळ्या सवयी एकत्र येतात तेव्हा चुकीची फवारणी कमी होते, रोगांचं निदान लवकर होतं, पाण्याची बचत होते. आणि याचा शेवटचा परिणाम काय? तर तुमच्या उत्पादनात 10 ते 20% स्थिरता येते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उत्पादन वाढवणं थोडं अवघड असू शकतं, पण होणाऱ्या नुकसान थांबवणं ते नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणजेच काय? तर चांगल्या शेतीचं रहस्य कुठल्या तरी नवीन औषधात नाहीये, तर एका नवीन सवयीत आहे. मुद्दा जास्त खर्च करण्याचा नाही, तर जास्त हुशारीने काम करण्याचा आहे. आणि आपला मोबाईल हीच ती हुशार शेती करण्याची किल्ली आहे. तर मग आता मला सांगा, या 5 पैकी कोणती एक सवय तुम्ही उद्यापासूनच सुरू करणार आहात? फोटो काढणार, अलार्म लावणार की हवामान तपासणार? तुमची निवड खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला शेतीबद्दलची ही व्यावहारिक माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्याला नक्की पाठवा. कारण संदेश खूप सोपा आहे: सवय बदला आणि शेती आपोआप बदलेल.